1 महिन्यात तुम्ही पूर्ण नॉर्मल होऊन जाल. आपला हा जो शोल्डर आहे यातले सगळे स्नायू आपण इंटॅक्ट ठेवले, फक्त एक सबस्कॅप आम्ही रिलीज केला होता, त्याशिवाय आपण जॉईंट पर्यंत पोहोचू शकत नाही. आधी माझा राईट शोल्डर हा पूर्ण लॉक झालेला होता आणि त्या मानाने आता मी मुवमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो. जे व्यायामाचे प्रकार असतात प्रत्येक जॉईंटचे वेगवेगळे. आपण खूप याला लगेच चालणं चालू केलं होतं. याला आपल्याला पहिले 2 वीक रेंज फ्री पाहिजे आपली, तर आपला शोल्डर पूर्ण पॅसिव्हली मूव्ह व्हायला पाहिजे. जी मसलला ताकद येते आम्ही नंतर रिगेन करून टाकतो. पहिल्या 2 आठवडे ऍक्टिव्ह का नाही करायचा, मसल चिपकेपर्यंत सबस्कॅपुलरिस. दोन्ही हात समोर करायचे, करा दोन्ही हातात घाला, उचला मस्त. व्हेरी गुड. सोपं आहे, करा दोन्ही हात. तुम्ही वाटल्यास ह्या हातानेच याची ताकद जास्त लावायची. उचला पुढे, उचला. व्हेरी गुड. दुखत नाही काही. जिंकले मग तुम्ही. हे एक. आणि सेम साईडला पण घ्यायचा, साईडने घ्यायचा, मोकळा करायचा. घ्या बरं साईडने. याला फ्री ठेवलं पाहिजे तुम्ही. हा ॲबडक्शन कम्प्लीट फ्री पाहिजे. व्हेरी गुड. आहे तुमचं, काय अडचण नाही. कपिल सरांकडे ऑपरेशन केल्यानंतर मला अगदी म्हणजे पूर्वीचाही अनुभव चांगला होता आणि याही वेळेस मला फार त्यांच्याकडनं सहकार्य मिळालं. ठीक आहे, तुमच्या आयुष्यातले सगळे जॉईंट संपतील तर परत कुठला जॉईंटचं ऑपरेशन काही नाही, कुठलेच नाही.